अरे पोरे, मला कुणी सुद्धा अजून विचारलं नाही आणि तू काय मला वाटतंय मास्तर शिकवायला वाटत हा. मी येडा, सगळी जेडी सगळी जेडी. अरे माझी भीक मागण्याची नोकरी आहे आणि हसन मागण्याची माझी हे स्टाईल आहे. अरे बाबा सारखा येऊन आवाज बसलीस. मांजर सुद्धा थांबत नाही ती. माणसाला सुद्धा माझं ग्रॅक आहे. माणसाला सरकार कुठेतरी बसायला असून भीक मागत फिरायचं. काकू काहीतरी घे काकू काहीतरी. धर बाबा. हीच माझी बायको, हीच माझी बायको. अरे बंड्या कसं चालायचं? सगळं पाक वेळा झाला तरी तुला काही कळत नाही. हीच माझी बायको. सिरियल व्हायला लागले की सिरियल व्हायला लागले तुला वेळापणाचं. काढला पाहिजे गावात काय ध्यान करते ती येड्याचं ध्यान करते आणि काय बघला चपलीला बायको बसतोय. काय म्हणत सांगा तुम्ही आता? काय सांगायचं त्याला आता? ह्याला गावातूनच बाहेर काढूया. बाहेर काढायचं म्हणजे म्हणलं तर तुम्ही जरा समजून सांगा यात कसं करायचंय, काय कसं गावाचं नाव खराब होते आपले. जाऊ काहीतरी आपण निर्णय घेऊया. काय करायचं म्हणताय? गावाचं नाव खराब होतंय हो आपलं. गावाचं नाव खराब होतंय. काय करायचं काय करायचं? इथं बघा सरपंच, इथं काय इथं माझी बायको आहे. आता सिरियल मध्ये यायला लागलाय, व्हॉट्सअप मध्ये यायला लागलाय. हेच माझी बायको. अरे बंड्या कसं कवा सुधारायचं? अहो असं नाही. हे बघा हे काय हे काय हे तुला बायको करतो. आता मला कसं करतो बायको तू? सरपंच आता सांगा ना. ह्यो मला बोलतो ह्यो बायको करतो का? आता तुम्ही करता का ह्यो बायको? बायको आहे बायको बायको या बायको ह्या काय का? बंड्या कवा सुधारायचं? तुला जेवण कोण देत? कधी पोळी, कधी वडापाव, कोण दारू बी देत मला, कोण गांजाही देत. बघितली बायको यार ती बायको. या तू जेवतोस कुठं? तुला बायको तरी कोण देणार? अरे काय सांगायचं सरपंच, मी लग्न केलं असतं मला बायको कोण देणार? आणि जर मी बायको केली तर माझ्या संग तेव्हा भीक मागल. तेव्हाच मग आमच्या दोघं जणी आम्ही भीक मागून खाऊ. तेव्हा आम्ही दोघं जणी राहू. हा अरे पण असं किती दिवस करणार तू? बायको बायको कशी बायको आहे? तुला पाहिजे? तुला मला पाहिजे बायको. काय सरपंच तुम्हाला मला तरी कशाला देतो? तू येडा झालास पण मी येडा होतो का? ह्या बंड्या जर ऐकत बसलो तर बंड्याचं कसं व्हायचं ना? आपण काय करायचंय? पुढे काय करणार आहे? आपण ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढूया. आपण एका ठिकाणी बसून शेना काय करणार सरपंच? बंड्या म्हणतो याला बायकोच कर म्हणतो याला. पप्पी घ्यायची काय? पप्पी घ्याय का? पप्पी सर आता आपण जाऊ सरपंच पप्पी 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 सरपंच जाऊ द्या. या माघारी परत उद्या या. उद्या या उद्या परत
किती छान दिसली गोड दिसली मंजूळ आणि त्या आपण दोघं भीक मागायला आपण आलो मागून राहिला जाऊ गाडीत बसून द्यायची गाडी मी भिकारी नाही सरपंच भिकारी सरपंच भीक मागतो मतदानामध्ये मतांसाठी भीक मागतो तसा मी भीक मागत नाही सरपंच तुम्ही भिकारी आहेत तुम्ही मी भिकारी नाही समजलं मला भीक मागायची आहे तुम्हाला भीक मागावं लागते दारोदार सरपंच 10-15 मत आहे तुमच्या घरात माणसाला सोडू नका आलाय बघा जरा नमस्कार काही करून आपल्याला घेतलं पाहिजे बघा पण तुम्ही गावात रस्ता आहे का सर का पाणी हा कुठली लाईट आहे सर कशाला काळजी करतोय कशाला करतोय ब्रँड आता सरपंच हिरोला पडतोय भारी सरपंच शिवार आहे हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी जिथं जाईल तिथं सरपंचाची चर्चा जिथं जाईल तिथं सरपंचाची चर्चा महाग पब्लिक असते जसं काही निघलाय मोर्चा रुबाब दर्जा जोरात नडणार पडतोय घोरात रुबाब दर्जा जोरात नडणार पडतोय घोरात काही चालायची गद्दारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी सरपंच भीक मागून पोट भरते मेहनत करून मन भरत आणि हसणं ही खरी संपत्ती हीच माझी खरी संपत्ती सरपंच मी भीक मागतो परंतु मी सर्वांना हसवतो भीक मागणं म्हणजे काही गलत नाही पण आयुष्यभर हातभर राहणं हे सगळ्यात वाईट आहे तुम्ही थोडं हसून पहा म्हणजे तुम्हाला त्यात सर्व काही ते सापडेल पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला सर्व काही दिसेल बघा सरपंच हसा बघा सरपंच जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस चालला बघितला का हसत खेळत सगळ्यात मोठा श्रीमंत आहे का हीच खरी श्रीमंत